खतरनाक भांडी आहेत, एकदम जवळच्या दाखवतो आणि ते मेहनत कशी केली ना ती पण मी दाखवतो. त्याला पीस लावायचं बाकी आहे. कुठलं मोराचे पीस. मला वाटलं कोंबड्याचं लावते काय त्याला. दाखव का बायका आपल्याला. ही बाशिंग 3D. अरे बाप रे. तर वस्तांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतो मी सुपारी. बघा सुपारी भर दुपारी कशी दिसते सुपारी, कशी रंगवली एक नंबर. लावला बाई. कुठे उतर निक कोंदराची साली माडका पारशी रिया त्याचा. हाय नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग हे आपल्या माझ्या बहिणीच्या हल्दीला जे साहित्य लागणार आहे न्हाणी बिनी सगळी आपल्याकडे झाल्या तर रेडी. आपण मागच ब्लॉग जसा बनवला होता त्या रेडी सामानाचा तुम्हाला मी यामध्ये सगळा एकदम सिस्टमॅटिक दाखवणार आहे. तर ती भांडी बनवल्यात सगळे यार लेडीज कंपनी. हाय करा आई हाय कर हाय. सो कसं आहे माहिती आहे का, ह्या तुम्हाला सिस्टमॅटिक दाखवायच्या आधी हा चष्मा पण त्या ब्राईट साठी कशा तरी बनवलाय. कशासाठी ब्राईट. ह्यो चष्मा बनवलाय बेबोनी 8 फॉर्म बेबो. तुम्हाला कोणी कोणी काय काय वस्तू बनवल्या ते मी सगळ्या दाखवणार आहेत. एकदा तुम्ही लांब झलक बघून शकता, एकदम लांबशाच. या चष्मा घालून मला काला काला दिसतंय, चष्मा काढून बसल्यावर एकदम भारी दिसताय. खतरनाक भांडी आहेत, एकदम जवळच्या दाखवतो आणि ते मेहनत कशी केली ना ती पण मी दाखवतो. कारण ही भांडी सगळी मीनी बनवल्यात स्वतः सिस्टमॅटिक एकदम. यांना काय जमतं, यांना मी शिकवल्या सगळ्यांना. कोणी केलं रे, मीनी केलं का नाही? हो बोला, हो बोलणार जे नाही तर व्हिडिओ टाकणार नाही. ह्यो ब्लॉगिंगचा फायदा असतो. या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवतो ना, या वस्तू बनवासाठी बघा त्याही कशी मेहनत केली. वेलकम होम. हे म्हणजे तिकडूनच्यासाठी बनवलेत का? चला नवऱ्यावाल्यांसाठी इकडे बनवून देऊच घेतलाय बघा. वेलकम होम नाही काय आहे, समीम पायम बघतील तर हेल्पटतील म्हणा. हे काय आहे, म्हणजे त्या लिवलाय का त्या म्हणा, वाचताय नाही. पायलची सासरची ओटी याच्यातून दिसत नाही काय. आता तो ब्राईट आणला वाजा का मी याच्यात. चलो तर आता तुम्हाला मी एकदम सिस्टमॅटिक वस्ता दाखवतो. वस्तांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतो मी सुपारी. बघा सुपारी भर दुपारी कशी दिसते सुपारी, कशी रंगवली एक नंबर. कोणी केले ही सुपारी? सगळे एक केले का? किती येत्या? 7 सुपाऱ्यांना 5 जणी बसल्यात. कोणीतरी 2 केल्यात. कोणी 2 केल्यात? त्याही दोघी गेल्यात. बघा कशी दिसते सुपारी. आईला झूम कसे होते या चष्म्यामुळे सगळा पेर होतो र. हा ही बघा आली सुपारी. सुपारीच्या बाजूला माझी नका बघा राक्षसारखी वारल्या. पिवली नाही पडली ना? नाही पिवली असतील तर समजून जा मी वरण खाल्लाय. रिया दाखव इकडे. रिया हल्दीसाठी ना फालदीसाठी काही करू नको, मी सांगतो त्या बघतो पहिल्यांदा. ही आमची रिया, हिनी सगळा कार्यक्रम केलेले हो आणि तिला मदत केली. या सगळ्या पोरी एक नंबर तिने सांगलेली तशी सिस्टमॅटिक सगळी भांडी त्याही रंगवलेली आहेत. तुम्ही तर त्या व्हिडिओमध्ये बघितली असेल कशी मेहनत केली त्याही. तर ती तुम्हाला आता मी एकदम क्लोज मध्ये दाखवतो. त्यांचा वर्क किती कोरीव काम आहे. अशा अजिंठाच्या लेण्याच्याही छापल्यांचा असं काम केलेले एकदम. तर बघू पहिल्यांदा काय दाखवते रिया. हल्दीसाठी तांबे 4 सिंगल दाखव. एक तांब्या दाखव फक्त. ओके दुसरा काय आहे आता?
हल्दीसाठी म्हणजे कशा काय 4 तांबे कशा म्हणजे त्यात काय करणार आहेत? नवरीला हळद लागते दादी. हा मग त्याला असं दोरा. ना मग हे कधी केलं ती मोरा? ती अंघोळ घालताना दुसऱ्या दिवशी लग्नाच्या. चल ठीक आहे. आता नेक्स्ट जरा जोरात बोल ना. त्या आरतीला राग याचा. आरतीचा ताट म्हणजे कधी औक्षण करायला ते नवरा येतो तवा आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला ताट लागतोच ना. आरतीचा ताट लागतो. तो ताट बनवलाय. कडा होती करवली घेऊन जाते का काय? कडा आपला नसेल ना, तिकडून तर त्यांचा वेगळा कडा, आपला वेगळा कडा. दाखव इकडं. चल ताट माझ्या जवळ दे बघू. तो आरतीचा ताट बघा. आरतीच्या ताटाची फिनिशिंग बघा फक्त, एकदम खतरनाक आहे. चमचा फक्त रंगवाचा राहिलाय. चांदीचा आहे ना तो? लांबत ठेव. खोटा साला बोलते ना. चांदीचा ना फांदीचा. हे दही ठेवाला, हे दिवं पेटवाला, हे हळद कुंकू आणि आबीर गुलालाच्या वाट्या कशा कडक बनवल्यात. त्यानंतर ह्यो तांब्या तुला सांगला तसा तो तांब्या आईला वर्किंग आहे एकदम खतरनाक. ह्यो मेन दिवा ताट खतरनाक बनवलाय. आतमध्ये असा तिथं मागून सगळा उघडा असेल. अरे मागून पण रंगवलाय रे. एक नंबर केलाय भारी. चला हे झाली टाटा. ही दाखव. देवांची भांडी. ही तुम्ही बेबो दाखव. त्या काय कशाची भांडी? देवांची भांडी. बेबो करून दाखव अशी. जरा असा करून दाखव. हा शाबास. याला काय बोलतात? देवांची भांडी. भांड्याचं नाव नाही माहित, तुम्ही कमेंट करून सांगा. अहो बाप रे, एक नंबर. रियानी ब्लॉग भारी बनवला. हाय गाईस, तर माझा पहिलाच ब्लॉग आहे. चला देवांचा दिवा तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितला होता. तेच भांडी आहेत, फक्त ती कम्प्लीट झाली नव्हती. आता एकदम प्रॉपरली कम्प्लीट केलेले. कसा बनवलाय दिवा. हा येऊ दाखव. या काय नानी उचल मोराचा गाड बघू. गौरी उचल. हा त्याला पीस लावायचं बाकी आहे. कुठलं? मोराचे पीस. मला वाटलं कोंबड्याचं लावते काय त्याला. मोराचं पीस लावायचे आहेत हे. अशी 5 प्रकारची भांडी आहेत. म्हणजे ह्यो रथ हे पुढे ठेवतील, मध्ये नवरी त्या साईडून दोर असत नाही ती. हा मग बरोबर नवरी नानल. असं आहे का काय? ह्यो सूप कधी असा बनवलाय? लोण. त्यांच्या अंगावर लोण चढलेला आहे. तो फिटवासाठी तो लोणचा सूप येतो. त्याचाच ना लोण लॉन का लोन काहीतरी आहे तो उतरवासाठी सूप. एक नंबर जिबली बनवल्या. जिबली 8. ही बाशिंग 3D. अरे बाप रे, बेकार काम आहे हो. हिलो दोघांचं बाशिंग घालून टाक. शाबास अंगे शाबास. हिला अजून जोरात. ही उकर. हा जा 5 जणी. जात्याला पण घ्या. त्याला उखल घ्या उखल. कुठा हे थांब ना कुठा इला दिला ग गावच्या देवाला. उकल हाय कोडी कुटीत काय होती त्यांनाच माहित नाही. साला खोट धंद करत्यान उकलीन काहीच नाही कुट्यान. जाता चल जाता. घे चला. शाबाश बस झालं. करा पीठ. शाबाश. हो काही नाही पीठ होणारच नाही. कणीच होईल त्याची. होईल ना. करा मग करा. शाबाश. तर ही आहेत अशा प्रकारची भांडी. तुम्हाला कशी वाटली भांडी कमेंट करून नक्की सांगा. आणि ऑर्डर करायची असेल तर रियाला कॉल करा. रिया नंबर 91 12 43 53 55. ओके. आणि भांडी ऑर्डर आता सध्या नाही. सध्या तरी आता बहिणीच्या आमच्या हल्दीसाठी एकदम या आहे. हे टोपली. हे पापड्यांचा कार्यक्रम कधी आपला? तुम्हाला सगळं कार्यक्रम बघायला भेटतील. याच्यानंतर पापड्यांचा पण कार्यक्रम बघायला भेटतील. का अशी पापड्या टाकते नवरी.
म्हणजे म्हणजे अशा बनवते त्या मी तुम्हाला दाखवीन. सगळं कार्यक्रम अटेंड करता येतील. आता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवून द्या. हा कसा नंतर व्हिडिओ बघशील लाचशील. नंतर बोल दादा नको ना, डिलेट मार दादा नको असा करील. चला एवढी भांडी बनवलेली आहेत. रिया काय बोलू शकते या भांड्यांबद्दल? लय मेहनत केली. किती दिवस गेलं? गेला असेल आमचं 8-9 दिवस गेलं. पोरी मदत केली म्हणून झालं, नाही तर मग काय झालं असता? नाही तर लग्नापर्यंत पण झालं ना. खोटी खोटी असते. सो चला तुम्हाला मी वर्क दाखवतो एकदम जवळून. चला तर तुम्हाला भांडी कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. आणि तुम्हाला चांगल्या ऑर्डर कशी करायची असेल नंबर दिलेले त्या नंबरवर कॉल करून ऑर्डर करू शकता. तुम्हाला आमची रिया देईल सगळी भांडी रेडी करून. पण ते ह्या सीझनला नाही, पुढच्या सीझनला. या सीझनला तिला हा डिझायनर काय डिझायनर रियाला फॉलो करा. इंस्टाग्रामवर डिझायनर रियाला फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला तिथं अप टू डेट एकदम अपडेट सगळ्या वस्तू भेटत जातील, बघायला पण भेटत जातील. समजला? माझी बहीण आहे छोटी, ती दिसते छोटी, तिची कीर्ती मोठी. चला आता भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये, पापड्यांच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाय बाय. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. किंवा मेन चॅनलच मी ब्लॉग टाकणार आहे, ब्लॉगिंग चॅनल आणि आपल्या चुटकीचा चॅनल. या दोन चॅनलचा जरा आपला प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे सगळा मेन चॅनलवर तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील सध्या पुरती तरी जवळपास 2-3 महिने. त्याच्यामुळे ब्लॉगिंगसाठी इकडे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.